जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. पंढरपूरमध्ये साक्षात वैकुंठाचा देव उभा आहे. पुंडलिकरायाने देवाकडे मागून घेतलेला आहे. जो कोणी पंढरपूरच्या वारीमध्ये येईल, पापी, मूढ, अज्ञानी तो कसाही असो, हा भवसागर तरुण नेण्याचं काम हे तुझं आहे, असा वर पुंडलिकरायाने मागून घेतला आहे. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी, असं पुंडलिकराय मागतात. म्हणून पंढरपूरची वारी एकदा तरी आयुष्यात करावी. तेथे साक्षात भगवंत उभे आहे. तुकोबाराय म्हणतात की देवाकडे प्रेम मागावं, कारण आज आपण प्रेमासाठी आसुसलेलो आहोत. परंतु तिथे जाऊन मागितलेलं प्रेम हे आपल्याला निष्काम भक्ती, प्रेम, आनंद देणारं आहे. म्हणून कधीही आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. जन्म मृत्यूरूपी दुःख हे तारण करण्यासाठी, हे कमी करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे पंढरपूरची वारी. खरं आनंद प्राप्त करून देणारी ही पंढरपूरची वारी आहे. येत्या 19 तारखेला माऊलींकडून प्रस्थान होणार आहे. नक्की एकदा तरी आयुष्यात पंढरपूरची वारी करावी आणि खरा आनंद अनुभवावा.